नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होतीये. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाईनंतर संघर्षाला वेग आलाय. या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अली खामनेनी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तणाव अधिकच वाढला. त्यानंतर इराणने आखाती देशातील अमेरिकन तळांवर आणि दूतावासांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. तर इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर कारवाई वाढवली आहे. इस्रायली हवाई दलाने इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, रडार प्रणाली आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र स्थळांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्याचा दावा केलाय. तेहरानसह अनेक भागांमध्ये शेकडो लक्ष्यांवर हल्ले झाल्याची माहिती आहे. या संघर्षात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचं वृत्त आहे. प्रत्युत्तरात दाखल इराणने इराकमधील एरबिल येथील अमेरिकन तळावर ड्रोन हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जहाज वाहतुकीसाठी बंद केल्याची घोषणा केली आहे. हा मार्ग जागतिक तेल पुरवठ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तेलाच्या किमती वाढल्यास भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू तसेच आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा करून भारतीय समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय. भारताने सर्व पक्षांनी संयम बाळगावा आणि शांततामय मार्गाने तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव वाढला आहे. इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने भारतासाठी एलपीजी आणि एलएनजीची उपलब्धता धोक्यात आली आहे. भारत आखाती देशांवर अवलंबून आहे आणि एलपीजी आयात करण्यासाठी 80 ते 85% पुरवठा या मार्गावरून येतो. कतार एनर्जीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे एलएनजी उत्पादन थांबलं असून युरोपियन गॅसचे दर 50% वाढलेत. भारताकडे एलपीजी आणि एलएनजीचा मोठा साठा नाहीये, त्यामुळे नियमित पुरवठा सुनिश्चित करणं महत्त्वाचं आहे. पेट्रोल आणि डिझेलसाठी तातडीची चिंता नाही, कारण देशाकडे सध्या 70 ते 80 दिवस पुरवठ्याचा तेल साठा उपलब्ध आहे. मात्र कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात आणि जागतिक बाजारात $100 प्रति बॅरल पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या मध्य पूर्वेत इस्रायल आणि युनायटेड स्टेट्स यांनी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दुबई, कुवेत आणि इतर आखाती देशांमध्ये प्रवासी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत मदतीची मागणी केली आहे. त्यांचा मुलाचं विमान मुंबईहून लंडनकडे जात असताना कुवेतमध्ये उतरवण्यात आलं आणि तो गेल्या 4 दिवसांपासून तिथल्या हॉटेलमध्ये अडकलेला आहे. विशाखा सुभेदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मदतीसाठी साकडं घालत आपला मुलगा सुरक्षित भारतात परत आणण्याची विनंती केली आहे. राहुलगाव येथे 1 मार्चला सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत 19 निष्पाप कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून औद्योगिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्यात. प्राथमिक तपास अहवालानुसार कंपनीकडून सरकारी सुरक्षा नियमांचे थेट उल्लंघन करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. पीएसओ आणि DISH या पथकाने कंपनीवर विनयभंगाचा ठपका ठेवलाय. तपासात उघड झालंय की कंपनीने नोनल क्रिप्टिंग युनिटमध्ये प्रक्रिया पूर्ण झालेल्या स्फोटकांचा साठा नियमानुसार तात्काळ दुसऱ्या सुरक्षित इमारतीत हलवला नाही. उलट ते स्फोटक साहित्य त्याच ठिकाणी साठवण्यात आलं होतं. यामुळे स्फोट झाल्यानंतर संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली. विशेष म्हणजे 21 जून 2024 रोजी पीएसओ आणि DISHच्या पथकाने कंपनीची सुरक्षा तपासणी केली होती. त्यावेळी अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. पथकाने कंपनीला आवश्यक सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र कंपनी प्रशासनाने त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं समोर आलं. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून पुढील चौकशी सुरू असून जबाबदारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मृत कामगारांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे. मुंबईतील बोरिवली पश्चिमेतील IC कॉलनीत माय गॉड पॉइंट दागिन्यांच्या दुकानात 13 ते 14 जानेवारी 2026 दरम्यान मोठी चोरी झाली होती. या चोरीत तब्बल 5 किलो सोनं गायब झालं असून त्याची बाजारातील किंमत 7,88,00,000 रुपये इतकी असल्याचं सांगितलं आहे. पोलीस तपासात समोर आलंय की चोरी सुनियोजित पद्धतीने केली गेली आहे. दुकानाचा टाळं न तोडता डुप्लिकेट चावी वापरून चोरी करण्यात आली आहे, ज्यामुळे जवळच्या व्यक्तीचा संशय वाढलाय. या घटनेनंतर दुकानातील 2 कर्मचारी अचानक गायब झाले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक
अधिकच भार पडलाय। तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि कर्मचारी वर्तनाची चौकशी केली गेली आहे। पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी गणपत चदाना आणि किशनलाल उर्फ भैरू बगलाल रेबारी यांना अटक केली आहे। चौकशी दरम्यान दोघांनी महत्त्वाचे खुलासे केले। त्यांच्या माहितीच्या आधारे आतापर्यंत 3 किलो 100 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय। तपासात एका अल्पवयीन मुलाची भूमिका देखील समोर आली असून त्याला निरीक्षण गृहात ताब्यात घेण्यात आले। पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत आहे। छत्रपती संभाजीनगर येथे इस्लाम समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख संभाजीनगर येथे बोलताना आसिफ शेख यांनी स्पष्ट केलं की इस्लाम समाज पार्टी ही पूर्णपणे सेक्युलर आहे आणि विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे। विशेष करून पाणी पुरवठ्याच्या समस्येवर त्यांनी चर्चा केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये जाताना 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी मिळत असल्यामुळे या समस्येवर आवाज उठवला जाईल। त्यांनी असंही नमूद केलं, पक्ष वाढताना सर्व समाजाला समाविष्ट करून काम करणार आहे आणि पुढील काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे असं त्यांनी म्हटलंय। ईवीएम के खिलाफ क्या रणनीति अपनाएंगे या ईवीएम पे इलेक्शन होना चाहिए बैलेट पेपर? मैं तेलंगाना, जो मेरी माहिती है शायद गलत हो सकता है, तेलंगाना राज्य ने जिस पैटर्न पर बैलेट पेपर में मतदान लिया जाए उस बैलेट पेपर पर अगर मतदान महाराष्ट्र में होगा तो निकाल और अलग होंगे और भाजपा का चेहरा बेनकाब होगा। आपकी भूमिका क्या है इस पे ऊपर? ईवीएम मेरी भूमिका बैलेट पेपर में मतदान होना चाहिए। आज संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून सर्वत्र रंगाची उधळण आणि जल्लोष पाहायला मिळतोय। ग्रहणाची पार्श्वभूमी असली तरी तरुणाईने धुळवड धडाक्यात साजरी करत उत्साहाचे रंग भरलेत। चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र रंग बरसेचा हा उत्साह आणि जोश अनुभवायला मिळतोय। सकाळपासूनच रस्त्यांवर रंगांनी न्हालेली तरुणाई, चिखलात माखलेले मित्रमंडळी तसेच बच्चे कंपनी आणि महिलांचा उत्साही सहभाग दिसून आलाय। राजकीय नेते, कार्यकर्ते तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली आहे। सणानिमित्त चिकन, मटण आणि मासे खरेदीसाठी दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी राज्यभर चोख बंदोबस्त ठेवला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुलीवंदनाचा उत्साह विशेषत्वाने दिसून आलाय। कुडाळ शहरात 1.5 दिवसांच्या धुलीवंदन कार्यक्रमाची सकाळपासूनच सुरुवात झाली आहे। डीजेच्या तालावर युवक युवतींसह लहान मुलांनीही नृत्य करत रंगोत्सव साजरा केला। एकमेकांना रंग लावत आणि आनंद व्यक्त करत सर्वांनी सणाचा मनसोक्त आनंद लुटलाय। नागपूर येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। मथुरा आणि वृंदावन येथील पारंपरिक लटमार होळीच्या धर्तीवर नागपुरातील वृंदावन सोसायटीमध्ये हा खेळकर उत्सव साजरा करण्यात आला। महिलांच्या हातात काठ्या आणि पुरुषांच्या हातात झाल घेऊन रंगलेली होळी परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे। डीजेच्या तालावर रंगाची उधळण करत नागरिकांनी एकात्मतेचा संदेश दिलाय। पुणे शहरातही धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला। ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चिखलात खेळत सण साजरा केला आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावात होळीच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची अनोखी परंपरा साजरी केली जाते। ही परंपरा सुमारे 90 वर्षांपासून सुरू असून अनंतराव देशमुख यांनी स्वतःच्या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढत सुरू केली आहे। गावकऱ्यांनीही थट्टा मस्करी हसत हसत स्वीकारली असून जावयाला सत्कारही करण्यात येतोय। यंदा धुळवडीच्या दिवशी शिवाजी गालफाडे हे जावई गाढवावरून मिरवणुकीत सहभागी झाले। त्यांना रंग उधळून गळ्यात मजेशीर हार घालून मिरवणूक काढण्यात आली। परंपरेनुसार दरवर्षी जावयाला कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते, पण यंदा सोन्याचे भाव वाढल्यामुळे फक्त कपडे दिले गेलेत। ही परंपरा गावाची शान मानली जाते आणि कोणताही जावई या थट्टा मस्करीला नाकारत नाही। गाढवावरून मिरवणूक केल्यानंतर जावयाला मोठा सत्कार करून आदर दाखवला जातो। विडा गावातील ही प्रथा होळीच्या उत्साहात हास्य आणि आनंदाची अनोखी छटा भरते। सायन कोळीवाडा येथील होळी सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन संकल्पनेवर आधारित विशेष प्रतिकृती उभी करण्यात आली होती। या वर्षीची प्रतिकृती ड्रिंक अँड ड्राईव्ह या सामाजिक संदेशावर आधारित होती। गेल्या काही वर्षात रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यातील बऱ्याच प्रकरणामागे मद्यपान करून वाहन चालवणं हे मुख्य कारण असल्याचं दिसून आलंय। या प्रतिकृतीसाठी टाकाऊ लाकूड, वर्तमानपत्र आणि टाकाऊ स्पंज यांचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे संदेश प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो। सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि ड्रिंक अँड ड्राईव्ह टाळण्याचा संदेश देण्यासाठी ही प्रतिकृती एक अनोखी आणि अर्थपूर्ण कल्पना ठरली आहे।
मुंबईतील कांदिवली पूर्व येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यात आली। स्थानिक रहिवासी आणि कुटुंबियांनी एकत्र येऊन होलिका दहन, देवपूजा आणि रंगाचा उत्सव अनुभवला। सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पारंपरिक अनुष्ठान आणि विधी-वेद यज्ञांसह होलिका दहन, घराघरात प्रार्थना आणि पूजा केली। कुटुंबियांनी उत्साहात रंग गुलाल खेळले, तसंच पारंपरिक गीत, नृत्य आणि लोकनृत्याचा आनंद घेतलाय। विविध समुदायांनी त्यांच्या सांस्कृतिक परंपरा जपल्या आहेत। तुर्तास वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।